सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी. रिपब्लिकन युवा सेनेचा 13 ऑगस्टपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा. परभणी जिल्ह्यातील येलदरी जलाशयातील मागासवर्गीय मच्छीमारांची कथित फसवणूक करून त्यांची उपजीविका हिरावून घेतल्याचा आरोप करत रिपब्लिकन युवा सेनेने सहाय्यक मत्स्य आयुक्त परभणी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत 13 ऑगस्टपासून सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात येलदरी जलाशयातील मागासवर्गीय मच्छीमारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करून मच्छीमारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. यासंदर्भात प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 13 ऑगस्टपासून सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय परभणी येथे शेकडो मागासवर्गीय मच्छीमारांसह बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन युवा सेनेने दिला आहे. सर, रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आपल्या कार्यालयाला वारंवार निवेदन देण्यात आलेले आहे, तर आता कोणतीही कारवाई होता दिसत नाही. काय प्रतिक्रिया आहे? आताच एक रिपब्लिकन युवा सेनेचं निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने या कार्यालयाकडून सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय हे आमचे वरिष्ठ त्यांचं म्हणणं मांडतील व त्याच्यावर लगेच कारवाई करण्याचा प्रयत्न करतील. बरेच दिवसापूर्वी मागणी साहेब आतापर्यंत कारवाई व्हायला पाहिजे, पण ती झाली नाही. आता आणखी त्यांनी स्मरण पत्र दिले आणि 13 तारखेचा अल्टिमेटम दिला. काय सांगायला यावं? नाही, या विषयावर तेच मार्गदर्शन करतील, तेच त्यांचं म्हणणं मांडतील. चालतं. येलदरी जलाशयावर पारंपरिक पद्धतीने मागच्या 5 दशकापासून मासेमारी करणाऱ्या, मासेमारीवर आपली उपजीविका चालवणाऱ्या शेकडो मच्छीमार बांधवांवर मत्स्य विभागाकडून अन्याय केला जात आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय परभणी यांना अनेक निवेदने देऊन मत्स्य व्यवसायामार्फत ज्या काही राजीव गांधी मत्स्य संस्थेकडून मच्छीमारांचं शोषण केलं जात होतं, त्यांना मानसिक त्रास दिला जात होता, त्यांचा छळ केला जात होता, त्यांना मारहाण केली जात होती, त्यांचे मासे हिसकावले जात होते, या संदर्भाने आम्ही अनेक वेळा सहाय्यक मत्स्य आयुक्त परभणी तथा विभागीय मत्स्य आयुक्त संभाजीनगर यांना पत्रव्यवहार केले. परंतु केवळ जातीय द्वेषातून येथे कर्तव्यावर असलेले सुरोसे साहेब, जे की सहाय्यक मत्स्य आयुक्त आहेत, परभणी येथे नियुक्त आहेत, त्यांच्याकडून केवळ जातीय द्वेषातून प्रकल्पग्रस्त मागासवर्गीय मच्छीमारांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. पाठीमागच्या कार्यकाळामध्ये मागासवर्गीय मच्छीमारांना मारहाण झाली, त्या संदर्भाने आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन देखील केले. त्या आत्मदहनानंतर आम्हाला अद्यापपर्यंत परवाने प्राप्त झालेले नाहीत. आम्ही प्रकल्पग्रस्त मासेमार आहोत. प्रकल्पग्रस्त मासेमारांचा प्रतिनिधी या नात्याने आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या भेटी घेतल्या, परंतु अद्यापपर्यंत माननीय सहाय्यक मत्स्य आयुक्त यांनी आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. या उलट कार्यालयात आल्यानंतर आमच्याशी आरेरावीची भाषा करून आम्हाला दुय्यम वागणूक दिली जाते, आम्हाला तुच्छ वागणूक दिली जाते, अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्या निषेधार्थ येत्या 13 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासून, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी आम्ही जिंतूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त मागासवर्गीय मासेमार, ज्यांची उपजीविका केवळ मासेमारीवर चालते, असे शेकडो कुटुंब लेकरा बाळांसह या सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयासमोर, कार्यालयाच्या दालनासमोर अन्नत्याग उपोषणास बसत आहोत. या उपोषणादरम्यान आमच्या सर्व मच्छीमारांच्या जीवितवाचे बरे वाईट झाल्यास त्यास केवळ सहाय्यक मत्स्य आयुक्त परभणी व मत्स्य प्रशासन हे जबाबदार राहतील, याची देखील आपण नोंद घ्यावी.